राज्यात 1 महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक पातळीवरती औषध खरेदी करण्याचं केंद्र सरकारचे राज्यांना आदेश आहेत, तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या सूचना देखील दिल्याचं कळतंय। औषधं स्थानिक पातळीवरती उपलब्ध होत नसल्याने आता मोठं संकट निर्माण होऊ शकतंय। राज्यात 1 महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा आहे। ही बाब लक्षात घेत आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील सर्वच राज्यांना स्थानिक पातळीवरती औषध खरेदी करण्याच्या सूचना दिल्या। तर असं असलं तरी देखील आता औषधं स्थानिक पातळीवरती उपलब्ध होत नसल्याने राज्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे। तर मागील काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तातडीने क्षयरोगावरील औषधं खरेदीची प्रक्रिया सुरू केली। मात्र आजही 4FDC आणि 3FDC या प्रकारातील औषधांचा साठा 1 महिनाच पुरेल इतका उपलब्ध असल्याची माहिती आहे। ही औषधं मार्च किंवा एप्रिल अखेरपर्यंत पुरतील इतकाच साठा असल्याचं देखील उघडकीस आलंय। त्यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही तर केंद्र सरकारच्या क्षयरोग मुक्त भारत या योजनेला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा तसेच बिहार, छत्तीसगड या राज्यांसह संपूर्ण देशामध्ये काही महिन्यांपूर्वीच क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता। या संदर्भातील आता देशातील क्षयरोग विरोधात काम करणाऱ्या संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता। त्याची देखील दखल केंद्र सरकारनं घेतल्याचं देखील पाहायला मिळालं आणि त्यानंतरच यावेळेस क्षयरोग मुक्त हे भारत अभियान देखील राबवण्यात आलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।